जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. पण आता मी एक नवीन गोष्ट सांगतो, ती नीट कान देऊन लक्षपूर्वक ऐका. तर फौजी आर्मीत जातो, तिथं लई मोठा पराक्रम गाजवतो. पण त्याच मिशन मध्ये फौजीला जेव्हा गोळी लागते, आता त्याला गोळी लागली म्हटल्यानंतर घरातले घाबरते आणि त्याला परत आर्मीत पाठवतच नाहीत. आता उद्या मी बरा झाल्यावर घरातले म्हणणार होते मला परत जाऊ नको म्हणून. विचारा बघा काय म्हणतात घरातले. तुम्हाला असं वाटतंय परत जाऊ नये म्हणून? आम्हा सगळ्यांना हेच वाटते की तू परत आर्मीत जाऊ नये म्हणून. आमचं सोड, शीतलचं पण हेच म्हणणं आहे. मामा, जीजी, नाना, मी परत आर्मीत जाणार आहे. तू तरी समजाव की त्यांना. जो यांचा निर्णय तोच माझा निर्णय. स्वतःच्या संसाराचा, स्वतःच्या घरदाराचा विचार तर सगळेच करतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी लोक लई कमी असतात. म्हणूनच तुम्ही लाखात एक आहे. बाकीच्या बायकांसारखी दागिने घालून मिरवायची हौस नाही हो मला. माझ्यासाठी तर फक्त तुम्हाला मिळणारी मेडल हीच माझा दागिना आहे. बाकी काय नको मला. आता इथनं पुढे जी काय होईल ते दोघांनी मिळून झेलायचं आणि दोघांनी मिळूनच सावरायचं. स्वतःच्या संसाराचा, स्वतःच्या घरदाराचा विचार तर सगळेच करतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारी लोक लई कमी असतात. म्हणूनच तुम्ही लाखात एक आहे. बाकीच्या बायकांसारखी दागिने घालून मिरवायची हौस नाही हो मला. माझ्यासाठी तर फक्त तुम्हाला मिळणारी मेडल हीच माझा दागिना आहे. बाकी काय नको मला. आता इथनं पुढे जी काय होईल ते दोघांनी मिळून झेलायचं आणि दोघांनी मिळूनच सावरायचं. मी सातारा सैनिक स्कूलला भेट द्यायला आलो. म्हटलं आलोच आहे तर जाता जाता तुझी भेट घ्यावी. हा चालेल सर, या. यांचे कर्नल साहेब येणार आहेत. ते कशाला येणार आहेत? तुझ्या कामगिरीसाठी यू विल गेट प्रमोशन आणि गॅलंटरी अवॉर्ड साठी सुद्धा तुझं नाव रिकमेंड करण्यात येईल. पण कर्नल साहेबांना हे कुठं माहिती आपण अजिंक्यना आर्मीत परत पाठवणारच नाही. शीतल, ए शीतल. काके तुम्ही? शीतल कुठं आहे? असेल की आतमध्ये. बोलू का? हा. शीतल, ए शीतल, अगं आई आली बघ तुझी. शीतल, अगं काय झालंय? शितले, तुला आता सुमन भेटले ना, तिने हाक मारली तर तू तशीच निघून आलीस. असं का केलंस ग? शीतल, अगं असं करू नकोस की बाई. अगं असं रुसून बसायला तू काय तर लहान आहेस का? सांग बरं, काय झालं एवढं चिडायला तुला? अगं तिकडे सुमन का घरात डोळ्यात पाणी आणून बसले. पोर माझ्याशी बोलली पण नाही म्हणून. का असं केलंस तू? शीतल, अगं काकी एवढ्या आल्यात तुझ्या संग बोलायला, बोल की काहीतरी.
अशी शांत नको ना थांबू. मला नाही बोलायचं. शीतले असं का म्हणतीस? अगं काय झालं शिडाला एवढं ते तर सांग की. अगं आई काय हे सांगायचं तवा? काल तुम्ही त्यांना नको नको ते बोलला, तिथं मला काही बोलू बी दिलं नाही. माझ्या नवऱ्याची जरा तरी किंमत ठेवायची. तुमच्या मनात जे येईल ते तुम्ही बोलाल आणि मी ऐकत बसायचं वय? शीतले, अगं बोलण्याच्या नादात तोंडातून काहीतरी निघून गेला. असं कसं तोंडात निघून गेलं? म्हणजे मनात नव्हतं वय तुमच्या? नाही, बरं झालं तुम्ही बोललात. निदान त्या निमित्तानं तुमच्या मनात काय आहे ते कळलं तरी मला. शीतले अशी डोक्यात राग घालून घेतीस बघ. अगं तुमच्या भल्यासाठीच तर बोलत होतो ना आम्ही. शीतले तू चल बरं घरी. चल आपण शांतपणाने बोलू. मला काय बी बोलायचं नाही. मान्य आहे तुम्हाला माझी काळजी आहे म्हणून बोललात, पण म्हणून का असं बोलायचं? आणि आई आता बोलण्यासारखं राहिले तरी काय? अरे काय झाले ते तरी सांगा मला. त्या दोघे जणी आलते शीतलची माफी मागायला, पण शीतलने दोघींना बी बजावून सांगितलं की मी त्या घराची पायरी बी चढणार नाही परत. बघा अजिंक्य, तुम्ही इथपर्यंत आला, तिची बाजू आम्हाला समजावून सांगितली, म्हणून तुमच्या आर्मीत परत जाण्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ. असं तुम्हाला जर का वाटत असलं ना, तर तसं अजिबात होणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा. असं म्हणजे सगळे सहकुटुंब अच्छा बघायला गेले होते. बघायला गेलो होतो. कुठे मावशीकडे आले होते? मावशीकडे आले होते. किती जण आले होते? आई वडील आणि मुलगा, तिघच जण. मुलगा कोणाचा? अच्छा म्हणजे हे मिस्टर आलेले. अरे मग असं सांगा ना, हे आले होते म्हणे. मला वाटलं आई वडील आणि त्यांचा एक मुलगा वगैरे असेल. याचे क्षेत्र म्हणजे कसं, त्यांना पण म्हणजे बाहेर गेलं तर डब्यावाल्यांना डिमांड देतात. कुठे त्यांची सायकल चालली तरी डब्यावाल्याची सायकल आली म्हणून लोक जागा पण देतात. मान देतात भरपूर. भले पैसा कमी, त्याच्यामध्ये जास्त पैसा पण अभिमान खूप मोठा. आणि ते एक म्हणजे कष्टाचं काम. मी गेले तिथे हॉस्पिटलला आणि मी एकूण सगळ्यांचे चेहरे पाहिले. मला आज जाऊ दिलं नाही त्यांनी. आणि मी लांबून असं काहीतरी बघितलं तर असं काहीतरी ते प्रेस चालू होतं त्यांचं. आणि आय वॉज नॉट शुअर की इट वॉज डॅडी. ते हार्ट बीट हे करतात ना ते. नंतर एक दुसऱ्या पेशंटची कोणीतरी नातेवाईक बाहेर आली. ती म्हणाली तुमच्या डॅडींना हे करतात, हार्ट पंप करतात. म्हटलं आत्ता तर मी त्यांना सोडून गेले होते व्यवस्थित. ते बशी बोलले पण छान. माझ्या औषधीचे दागिने दे, तर गोळ्या घालीन. सोड दे, जीव जाय त्याचो. त्या औषधाकडा कसा पण वागलास तर त्या माऊलीमुळे हो वाचलो. नाहीतर घराबाहेरची तिरडी दिसली असती आणि ती पण कसर भरून काढीन तर परत वाड्यावर येईल होता. अण्णा नाही का तो झील असं आहे, लक्षात राहा दे. राजपूत बड़ी तादाद में जाकर अकबर से मिल गए हैं, इसलिए हमें हमारी फौज का कड़ा इंतजाम करना चाहिए और कोई भी सुराग नहीं छोड़नी चाहिए. ये कोई मामूली जंग नहीं होती रहा. ये जंग हिंदुस्तान के तख्त का सरताज चुनेगी. तिकडे बाप बेटे मोगली सत्तेच्या 60 मारीत गुंतले असतील आणि त्याच वेळी आपण दख्खनेतलं मोगलांचं मुख्य ठाण मारू. पुराण. ईशाला राजनंदिनी बनवण्याचं प्लॅनिंग आहे ना तुझं एकदम विचारपूर्वक चाललंय. यू आर राईट ऑन ट्रॅक. आता तू कुठे खेळ सुरू झाला. आता हळूहळू ईशा हीच राजनंदिनी आहे हे आईसाहेबांना सुद्धा पटायला लागेल. विक्रांत जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा फक्त जिंकण्यासाठीच खेळतो.
ते भाऊ कदम आले नाहीत काय भाऊ कदम कशाला पाहिजे? मी आलोय ना कुशल बद्रिके इथे. खरं तुम्ही कुशल बद्रिके जायचा ना? हो त्याच्यावर सेल्फी घेतो सेल्फी कशाला आता नको ती माझी पिठाची गिरण आहे जरा एक सेल्फी घेतो की. तुम्ही खरंच हवा आयुधामध्ये काम करता का डुप्लिकेट म्हणून आलाय गावात? काय म्हणजे काय तुम्ही अजून म्हणला नाही हो. काय मंडळी मजेत ना? नाहीतर आपला नेहमीचा प्रॉब्लेम हसताय ना. ए लाडू ये बाळा इकडे माझ्याकडे. नाही फारच भारी आहे तुमचा लाडू.